पुरुष स्त्रीच्या चांगल्यासाठी डिसिजन घेऊ दे किंवा वाईटासाठी डिसिजन घेऊ दे, जोपर्यंत स्त्री स्वतःचा डिसिजन स्वतः घेणार नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. आपल्या बायकोला पगार जास्त आहे म्हणून कुठलाच नवरा अभिमानाने सांगत नाही, पण प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचा पगार जास्त आहे म्हणून अभिमानाने सांगते. आपला स्वाभिमान पुरुषात शोधणं बंद केलं पाहिजे. स्त्रियांना कधीही राजाराम मोहन राय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जमा होणार नाहीत, एकत्र होणार नाही. विरोधाभास पुरुष एखाद्या हिस्टॉरिकल फिगरला घेऊन नक्कीच एकत्र येणार, त्याच्यात स्वतःचा स्वाभिमान शोधणार. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्यांची जयंती तुम्हाला माहिती नाही आहे. ज्या माणसानं तुम्हाला सती जाण्यापासून वाचवलं ते राजाराम मोहन रॉय, तेही तुम्हाला माहीत नसावे. का करतात असं स्त्रिया? बाहेरच्या फेमिनिझमची नेमकी गरजच काय आहे? मंगळसूत्र घालणार नाही, नवऱ्याचा आडनाव लावणार नाही, हा देखावा नेमका कशासाठी? यातनं प्रगती होणार आहे? आज निदान सर्च करायला घ्या की नेमकी ही व्यक्तिमत्व आहेत कोण. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री ज्योतिबा फुले. ते आम्ही बनवलेला व्हिडिओ सार्थक झाला असं समजेल. सर्च करा नेटवर, एखादा व्हिडिओ तरी बघा. काय हे काही चित्त वाटे रगडिता ती बोलाची कडी, भाताकडे बघूने पेटवता पिवळी ती समई. छान, सुंदर. नमस्कार. व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रधान सर आलेले आहेत. त्यांच्या मिसेस या खूप मोठ्या ॲक्ट्रेस झालेल्या आहेत बॉलिवूडमध्ये. त्याबद्दल त्यांच्या कॉलनीमध्ये, दुर्कंडा कॉलनीमध्ये त्यांना खूप मोठा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ते म्हटलंच आहे ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एका अयशस्वी पुरुषाचा हात असतो. सरांच्या पुस्तकांची मी तुम्हाला नावं सांगतो. कौलं काढून ती पळाली, स्त्री पुरुष समानता करू की नको, शेवटी ती गेलीच गावाकडे, धापकन ती पडली प्रेमात, कितीदा समजावू मी तुला, थांब तुला दाखवतो, आणि घर सोडून गेलीच तर ती. ज्योतिबा फुले आपले आदर्श व्यक्तिमत्व आहेत सर. ते म्हणजे त्यांनी घराघरात स्त्रियांना शिक्षण पोचावं म्हणून त्यांनी जे काही कष्ट घेतले ते आजही लोकांना माहिती आहे. म्हणजे आजकालच्या मुलींचा जर तुम्ही डीपी बघितला तर सावित्रीबाई फुलेंचा किंवा ज्योतिबा फुलेंचाच तुम्हाला डीपी दिसणार, इतर लोकांचा दिसणार नाही तुम्हाला. मुलींना खूप जाणीव आहे त्या गोष्टींची. त्यांच्या मिसेसना जी काही मदत किंवा जी काही मोलाची त्यांची प्रगती झालेली ते सर्वस्वी सरांमुळे झालेले. सर, ह्याच सरांचा जो काही खारीचा वाटा आहे सर, सर मी तरी म्हणतो आपण बिबट्याचा वाटाच म्हणू. कारण तुम्ही जी काही झेप तुमच्या मिसेसना घ्यायला लावली ती आघातच आहे सर. तुमच्या बायको ज्या आहेत त्यांना ऍक्ट्रेस, म्हणजे आज बॉलिवूडमध्ये त्या खूप मोठ्या ऍक्ट्रेस आहेत, 2-3 कोटी रुपये घेतात सर. त्यांना तुम्ही फ्रीडम द्यायची सुरुवात नेमकी केली कशी सर? तिच्यासाठी मी बराच खपलो. काय खपलो? हा खपले सर, खपले नाही तसा नाही. हा, मी कष्ट घेतले. हो सर, सरांनी खूप कष्ट घेतले. तिला खूप स्वातंत्र्य दिलं. तिला धुणं धुण्याचं स्वातंत्र्य होतं. 22 कपड्यांच्या जोड्या होत्या, त्यातल्या कुठल्याही कपड्याच्या जोड्या ती धुवू शकत होती. वा सर वा. माझे 19 चपलांच्या जोड्या होत्या. काय सांगताय सर? कुठलाही चपलाचा जोडा उचलू शकत होती. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोला मी इतकं स्वातंत्र्य दिले सांगतो की तिला घरी बसायचं होतं. मी म्हटलं नाही, तू पैसे मिळवले पाहिजेस, बाहेर जा, जॉब कर. तिला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तुला हवं तर जॉब कर, पण जॉब कर. तुम्ही काय करत होता घरी? मी तिच्यावर प्रेम करायचं सर. मी कवी असल्यामुळे कविता करणं आणि प्रेम करणं सुंदर सर. तिच्या ऍक्टिंगची सुरुवात तुम्ही जी काही जलद गतीने आणि प्रगत गतीनं त्याच्यामध्ये जो काही तुम्ही दुवा शोधला, तो दुवा सर तुम्ही पेटवला कसा, तो मला जरा सांगाल सर? दुवा असा पेटवला की तिची भावनिक एक्झरसाइज प्रॅक्टिस बरीच व्हायची घरामध्ये. ती ज्यावेळी ऍक्टिंग करायची मी तिला मध्येच म्हणायचो, ऐकलंस का, थांब आता, माझ्यासाठी थोडासा चहा कर. मग ती माझ्यासाठी चहा करायची. ऍक्टिंग करून ती बरीच वैतागायची, झोपायची. मी लगेच तिला म्हणायचो, उठ, बिस्किट कुठे ठेवलंस? ती बिस्किट हातामध्ये द्यायची. इतक्यात मी तिला म्हणायचो, पोहे करशील का?
किती गोड सर, किती गोड, हाऊ क्यूट. इतक्यात आतून सासूचा लगेच आवाज यायचा, सर्वांसाठीच कर. घरी 16 जण असायचे ना. आई शपथ सर. काय तिची घालमेल, काय तिची भावनिक एक्झरसाइज व्हायची तुम्हाला सांग. म्हणजे मी असा डोळ्यातून टचकन पाणी आहे. हो, मी असं ऐकलं की ती रडावी म्हणून तुम्ही काही स्वतः प्रयत्न केले, कारण तिला ते रडण्याचा रियाज व्हावा म्हणून सर. गरीब गाय हीच खरी बायको आपली. मी माशी सांगितलं असं, मी तिला सांगितलं तू घराच्या बाहेर पडून पैसे मिळव. मला असं वाटायचं किती बिचारी ओझं झेलते, बाहेर जातं, एकटंच काम करते. इतकी मला असं वाटलं की तिच्या आयुष्यातलं थोडंसं ओझं मी घ्यावं. खर्चाचं ओझं सर मी माझ्याकडे घेतलं. हो सर. ती पगार घेऊन आली की मी म्हटलं नाही, सगळा खर्च मी करणार, तू अजिबात त्यात लक्ष घालायचं नाही. कुठं पैसे गुंतवायचे, काय आणायचं, पार्ट्या बिरट्या सगळं मी करणार. ती भावभावनांची जी ओहापोह केली, म्हणजे पोह्यांच्या विषयावरनं मला हा शब्द आठवला सर, ओहापोह. सुंदर. हो सर. ओहापोह करता करता मला असं कळलं की ती मुंबईला गेली. तिला पूर्ण स्वातंत्र्य द्यायची गरज होती, मोकळ करण्याची गरज होती सगळ्यातून. मी तिला म्हणालो, जा उंच भरारी घे, आधी मोकळ तरी हो. तिची जी प्रॉपर्टी होती तिच्या नावावरती, ती तिची जबाबदारीच. अरे रे म्हटलं, किती वाईट. एखादा जमिनीचा तुकडा तिच्या नावावरती असणं ही किती मोठी जबाबदारी. तिला म्हणलं, मोकळ हो सगळ्यातून, कर माझ्या नावावरती, उंच भरारी घ्या आणि जा मुंबईला शिकायला. तिथं जाऊन तिनं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. घे भरारी उंच संध्याकाळी. माझी बायको होती ना, ती ही अशीच असायची सर. ती प्रेमात पडण्यासारखीच होती सर. तिला बघितलं की असं वाटतं की हिच्यावर प्रेमच करावं. तिची जे काय असे पाणीदार डोळे होते तिच्यात मी कायम हरवून जायचो. एक दिवशी मी तिला म्हंटल की हे तुझे फक्त डोळेच मला बघायचे, बाकीचं तुझं काही दिसलं नाही पाहिजे. किती सुंदर. हा, मी तिला सांगितलं स्टोल बांधायचा बाहेर जाताना, पूर्ण कपडे झाकायचे, हात पाय वगैरे सगळे झाकायचे सर. मला फक्त तिचे डोळे बघायचे होते. म्हणजे तिला बुरखा आवडत नाही, तर मी तिला बुरखाच घातला असता सर. मी म्हणजे तुम्हाला सांगू काय, वाहून गेले ते पाण्याचे शिंपले, डोळ्यांवरती का ते दवबिंदू पडले. वा वा वा, सुंदर सुंदर. माझंही तसंच काहीतरी होतं. अर्जुनाला तसा पक्षाचा डोळा दिसला होता, तसा तिचा डोळा सुद्धा तिच्या लक्षावरती पूर्ण असावा, अभ्यासावरती पूर्ण असावा. म्हणून मी तिचा रोज मोबाईल घेऊन चेक करायचो, कुणाचा मेसेज येतो, कुणाचा येत नाही, ती कुणाशी फिरते, कुणासोबत फिरते, कुणाशी नाही फिरत, तिचे कोण मित्र आहेत, किती मैत्रिणी आहेत, सगळं बघायचो, जेणेकरून तिचा डोळा दुसऱ्यांवरती जाऊ नये आणि दुसऱ्यांचा डोळा तिच्यावरती येऊ नये. ही एवढीच इच्छा माझी. भटांची एक गझल आहे, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. इतकं फ्रीडम दिल्यानंतर तुम्हाला असं का वाटलं की तिला परत घेऊन यावं सर. संपूर्ण गाव तिची आठवण काढत होता. ती स्कर्ट घालणारी तीच तुमची बायको का, हाफ पॅन्ट मध्ये असते तीच तुमची बायको का, असं म्हणल्यावर मला तिची खूप आठवण येऊ लागली. मी त्याच वेळी तिकडे गेलो आणि तिला परत घेऊन आलो. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, तिला मी सांगितलं. तिला एका खोलीमध्ये आणून बसवलं, म्हटलं हाच तुझा देवारा आणि हीच तू माझी लक्ष्मी. माझ्या बायकोला कथ्थक खूप आवडायचं. हो खूप आवडायचं. ती म्हणते मला कथ्थक करायचं. मला नाही म्हटलं, नाही अजिबात नाही. तू बाहेर गेलं पाहिजेस, तू काम केलं पाहिजेस. तिला बाहेर तिला पैसे मिळवायला पाठवायचं होतं, कारण हल्ली पुरुष लोक स्त्रियांना पैसेच मिळू देत नाहीत. हो बघा ना, स्त्री पैसे मिळवणार कधी, तिला तो आनंद कधी. भले मी खर्च करेन पण तिला तो आनंदी मिळायला हवा ना पैसे मिळवण्याचा. तो दिवस उजाडला ज्यावेळी तिला कॉल आला मुंबईहून की तुला एक लीड ॲक्ट्रेसचा रोल मिळालेला आहे. त्यावेळी मी तिला विनंती केली की तूच माझी देवी, तुझ्या देवाऱ्यातून हलू नकोस. त्यावेळी काय तो तिचा अवतार, दुर्गा मातेचा डोळे दिपून गेले. काय तो रुद्रावतार. मी नतमस्तक झालो आणि तिने उंच भरारी घेतली आणि ती घर सोडून निघून गेली. आमच्या नात्यातल्या ही भावना अशाच सुरू झाल्या सर. हल्ली म्हणजे पहिल्या रात्री मी तिला चिरमुरा फेकून मारला होता. आमचं प्रेम हे उत्तरोत्तर वाढत गेलं सर. नंतर पेला, तांब्या, ताट, वाट्या, झाडू, दांडकी, सुंदर 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 अशा गोष्टी वाढत गेल्याने आमचं प्रेम सर फुलत गेलं, बहरत गेलं. ती ऍक्ट्रेस झाली, कोट्यावधी रुपये मिळवते, पण तिला तिच्या कष्टाचं चीज झाले. तिला म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं? तिनं मला एका मंदिरामध्ये बोलवलं आणि त्या मंदिरामध्ये तिने
माझ्या समोर एक कागद दिला आ सही करण्यासाठी. त्यावर तिनं सही केली आणि मुक्तीची अपेक्षा माझ्याकडून केली. आणि त्यावेळी मला महात्मा फुल्यांचं महत्त्व कळालं, स्त्री शिक्षणाचं महत्त्व कळालं. काही ती तिची सही केली आणि मी तिला मुक्त केलं. आणि म्हणून आज माझ्यामुळे ती ॲक्ट्रेस आहे, इतकी मोठी स्टार आहे. आपल्यात काहीतरी ऋणानुबंध आहे सर. माझ्याही बायकोनं अशाच एका मंदिरात मला बोलवलं. हां हां. 2 काळे कोट घातलेली लोक होती सर. सुंदर. तिची सही सर अशी कागदावरून लफेदार सही बघितली. काही स्ट्रोक होते माहितीये तिचे. वा वा वा. मी ज्या काही कविता लिहितो सगळ्या सर तिच्यावर लिहितो सर. हो. हा. भारावून गेले तिचे ते मृगनयनी डोळे, जसे काही प्यावे असू द्यावे पेल्यातले पाणी. आपले हे जे काही प्रधान सर आलेले आहेत सर, प्रधान मी तुमचं आडनावच घेतोय. तुमचं नाव सर पुरुष ना. काल माझ्या स्वप्नात महात्मा ज्योतिराव फुले आले सर. त्यांनी मला खूप काही काय आशीर्वाद दिले. मलाही खूप आशीर्वाद. हा म्हणजे माझं अंग अजूनही दुखतंय. म्हणजे अंग दुखतंय. 11ला 5 कमी आहेत. आपण निघूया, कारण ते परत प्रसन्न होतील. ते उगीच चुकून प्रसन्न वगैरे झाले तर या आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. रडू नका. नाही सर, मी रडणार नाही सर. त्यांना म्हणलं मी. अच्छा, तो ठीक आहे. कॉन्टेंट तुमच्यासाठी करतोय, वाटतंय ना असे वेगवेगळे कॉन्टेंट तुम्हाला दाखवावे. मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अहो त्याशिवाय चॅनलच सुरू होणार नाही. आमचं कॉन्टेंट पोचवायचं आहे ना, मॉनिटाईज व्हायला पाहिजे चॅनेल, पुढं जायला पाहिजे. शेअर करा, शेवटी आमची सुद्धा पोट आहेत.